आम्हाला जाणवल्या या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडत आलोय. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला. बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नांवरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाहीये किंवा माझी तशी मूळ नाहीये, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात, ओबीसीच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळितपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आत्ता त्यांनी सांगितली ही परिस्थिती, मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले. त्यामध्ये सुनित्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढे जाऊन उदयजी सामंत साहेब आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि भरणे मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का, तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. स्वर्गीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांकडे मी प्रचंड दादांना डोळ्यासमोर ठेवून मी काही प्रश्नावरती आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. पण ती भूमिका मांडत असताना एक मासला डोळ्यासमोर ठेवून, पब्लिक किंवा क्लासला डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आणि काय होतं, संघर्ष करत असताना कार्यकर्त्याला खूप आक्रमक पद्धतीने मांडणी केली जाते आणि परत त्याला थोडंसं ट्रोल पण केलं जातं. पण त्या गोष्टीची आम्ही कधी काळजी केली नाही, पण आम्ही प्रश्न मांडण्याचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आत्ता जरी वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत, ओबीसीच्या आहेत, व्हीजेएनटीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत. 18 महामंडळं याच गव्हर्नमेंटने निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष भेटलेला नाही, अजूनही कार्यालय भेटलेलं नाही. कालचं बजेटरी सेशन झालं. या बजेटरी सेशनमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 0.5% 0.56% बजेटरी तरतूद झाली त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी. मला काही गोष्टी आम्हाला जाणवल्या या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडत आलोय. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलापून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतला, काय चर्चा झाली, काय मागण्या मी आता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांड तांडव करून मी बोलत होतो. पण ही निवडणूक झाल्यानंतर मी थांबणार आहे का? अजिबात थांबणार नाही. मी माझे प्रश्न अगदी सुनेत्राताई असोत, मुख्यमंत्री महोदय असोत किंवा उपमुख्यमंत्री महोदय असोत, एकनाथजी शिंदे असोत, यांच्याकडे मी त्याच तावानं त्याच त्वेषाने या भूमिका मांडत राहणार आहे. जोपर्यंत या भूमिका, आणि हे बघा, काही आंदोलनं आम्ही केलेले आहेत, त्यामध्ये काही सक्सेस आंदोलन आहेत, काही अनसक्सेस आंदोलन आहेत, काही मध्ये रिझल्ट मिळतील का नाही याची आम्हाला उत्तर माहित नाही, म्हणून आम्ही थांबणार नाही. निवडणूक हा एक 10-15 दिवसाचा कालावधी आहे, पण पुढचा कालावधी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी आहेच. हे बघा, खूप मोठी माणसं आहेत ती. काय चर्चा झाली, फोनवरून किती बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यांची जी रिक्वेस्ट होती ती 2 वाक्यांचीच होती. आज ऐका ना, एक मिनिट, आज माझी विनंती, तुम्हा सगळ्यांना विनंती की आपण सगळे आता पत्रकार बांधव, मीडियाचे प्रतिनिधी आहात,
खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाके सरांचं मी खरंच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मी आभार ह्यासाठी मानतो की त्यांनी शेवटी त्यांचं जे बाकीच्या गोष्टी त्यांचं ते चालू राहणार आहेत. शेवटी सुनेत्रा वहिनींसाठी ही पोटनिवडणूक होती. दादांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि शेवटी हा मेसेज एक चांगला जावा की हा दुःखद प्रसंग आहे बारामतीवर उरलेला आणि या दुःखद प्रसंगामध्ये निश्चित प्रकारे शेवटी आपण सगळ्याचा विचार करून सारांशावर विचार करून त्यांची निवडणुकीची तयारी असताना सुद्धा सुनेत्रा वहिनींचा फोन मी स्वतः त्यांना विनंती सुनेत्रा वहिनीची विनंती ही गोष्ट आपण माघारी घेणं का गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी एक माघार पण त्यांनी एवढं असताना सुद्धा त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवार ते माघार घेत आहेत. तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा तो लढा त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढे त्यांचं राहील. पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या एक प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत. निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या वतीने आभार.